समानतेची वाटचाल दाखवणारे भारतभूमीचे थोर सुपुत्र तथागत गौतम बुद्ध, शेतकऱ्याचा राजा महासम्राट बळीराजा, नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जेकी असा संदेश देणारे संत नामदेव महाराज, आम्हा घरीधन शब्दाची रचने शब्दशस्त्र यत्न करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू जनधन लोका तुकामनी शब्दाची गौरव पूजा करू अशा शब्दांना देव मानणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज, शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एक चितारा, शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एक चितारा, तो शोभाचा शंभू राजा सांगत सुटला वार. अरे बालवयातील कवी हा पहिला सर्वावरती धरारा, साहस पाहून काळही गेला कितेकदा माघारा, कितेकदा माघारा. हे स्वराज्य आपले लढा देऊन शत्रूंना थरकाप, शुभानंतर दखनेच तो शंभू औरंग्याचा बाप, शंभू औरंग्याचा बाप. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामातेंनी तुमच्या आमच्या भविष्यासाठी आपलं बलिदान दिलं, त्या सर्व महामात्यांना महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. प्रथमतः सगळ्यांना विनंती करतो की मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, गोंधळ करू नका, थोडंसं शांत बसा. मी खूप दूर आलो तुमच्यासाठी बोलण्यासाठी इथं, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप उशीर झाला ऐकायला मला, कारण की आता मी तुमचा जास्त वेळ न घेता फक्त 2 तास घेणार आहे. खरं तर आज या गावामध्ये प्रबोधनात्मक जयंती ही पहिल्यांदा साजरी होते. व्याख्यानमाला तुम्ही आज पहिल्यांदा घेते असे मला अध्यक्षांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मला गेली 1 वर्ष झालं सतत कॉल करतायत लक्ष्मण पडवे सर, आणि सरांच्या विनंतीला मान देऊन मी आज तुमच्या गावामध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलण्यासाठी आलोय. मी भाषण करण्यासाठी आलो नाही किंवा व्याख्यान करण्यासाठी आलो नाही, तुमच्यासोबत बोलणार आहे. येताना सरांसोबत थोडी चर्चा झाली आणि कळालं की या गावामध्ये बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि सगळ्यात मोठा आनंद मला याचा झाला सर की या सगळ्या ज्या काही फोटो बघितलो मी, मला माझं मन गळून आलं की या सगळ्या महापुरुषांच्या इथं फोटो आहेत. खरं तर हे गाव परिवर्तनवादी विचारांची नांदी या गावामध्ये आहे असं मला हे फोटो बघितल्यानंतर लक्षात आलं. थोडंसं आपण आता जयंती का साजरी करतोय, ही व्याख्यानमाला तुम्ही का घेताय, याचा थोडासा सारांश मला माझ्या या मनोगतातून तुमच्यासोबत सांगायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदरच्या कालखंडामध्ये जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर या देशामध्ये आता जसं आपण हे राष्ट्र हा देश ज्या पद्धतीनं संविधानावरती चालतोय, त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर हा देश मनुस्मृतीच्या आधारानुसार चालायचा. आणि ही मनुस्मृती सांगायची की आपण अस्पृश्य आहोत. अस्पृश्य म्हणजे कोण? की ज्यांना चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही, ज्यांना चांगलं खाण्याचा अधिकार नाही, ज्यांना उंच आवाजात बोलण्याचा अधिकार नाही, ज्यांना सण उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही. ही मनुस्मृती सांगायची. ही मनुस्मृती पुन्हा अजून एकदा काय सांगायची ऐका नीट, की आम्हाला अस्पृश्यांना, म्हणजे अस्पृश्य म्हणजे कोण? महार, मांग, ढोर आणि चांभार या मुख्य प्रमुख 4 जाती आहेत अस्पृश्यामध्ये. आणि या जातींना ही मनुस्मृती सांगायची की तुम्हाला फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करायचा अधिकार आहे. ही मनुस्मृती सांगायची. दुसरं सांगायची की गावामध्ये एखाद्या माणसाचा, एखाद्या सावकाराचा अंत्यविधीचा कार्यक्रम असेल, त्या प्रेतावरती झाकलेली कपडे घालायचा अधिकार ही मनुस्मृती आम्हाला सांगायची. म्हणजे आम्हाला कुत्र्या, मांजरांना, जनावरांना गावामध्ये राहण्याचा बाहेर अधिकार होता, परंतु आम्हाला गावाकुसाबाहेर, गावाच्या बाहेर, गावकुसाबाहेर म्हणजे गावाच्या वेशीच्या पलीकडे आम्हाला राहावं लागत होतं. ही मनुस्मृती आमच्यासोबत दुजाभाव करत होती. परंतु या मनुस्मृतीला नेस्तनाबूत करण्यासाठी 14 एप्रिल 1891 साली याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांसारखा एक प्रज्ञासूर्य जन्म